नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्केट कसं राहिलेलं होतं आणि आजचं जे मार्केटमध्ये जो मार्केटचा निफ्टी आणि बँक निफ्टीचा जो चार्ट आहे त्याच्यावरती कसे पॅटर्न्स वगैरे निर्माण झालेले आहेत त्याचे चार्ट ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। त्यापूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। ठीक आहे मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आजचं मार्केट जर पाहिलं तर आज निफ्टी जे आहे ते 1% वरती क्लोज झालेलं आहे। 128 पॉईंट वरती क्लोज झालेलं दिसत आहे निफ्टी। सेन्सेक्स जो आहे तो 431 पॉईंट वरती क्लोज झालेला आहे। बँक निफ्टी आहे ती 350 पॉईंट वरती क्लोज झालेली दिसत आहे। आपल्याला जर पाहिलं तर ब्रॉड बेस आपल्याला पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स परत मार्केट्समध्ये वापस आलेले दिसत आहेत। आजचे टॉप गेनर जर पाहिले तर त्यामध्ये JSW स्टील, टाटा स्टील, ग्रासिम, हिंदाल्को आणि श्री सिमेंट हे आजचे टॉप गेनर्स राहिलेले आहेत। त्यामध्ये मेटल सेक्टर आज आपल्याला बूममध्ये असलेला दिसत आहे। मेटल सेक्टर बूममध्ये येणं हे इकॉनॉमिक रिकव्हरीचे एक लक्षण आपण म्हणू शकतो। आजचे टॉप लूजर जर पाहिले तर त्यामध्ये आयशर मोटर्स, BPCL, मारुती सुझुकी, ONGC आणि HDFC लाईफ हे आजचे टॉप लूजर्स राहिलेले आहेत। आपण जसं पाहिलं तर आयशर मोटर हा जबरदस्त रॅली आलेली होती यामध्ये आणि त्यामुळे यामध्ये प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला दिसत आहे। युरोपियन मार्केट जर पाहिले तर युरोपियन मार्केट्स आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्ह बायस दिसत आहेत। आज US मार्केट जे आहे ते आज बंद असणार आहे। आज थँक्स गिविंग डे असल्यामुळं आज US मार्केट जे आहे ते बंद आहे। आज आपण निफ्टीचा जर चार्ट पाहिला तर निफ्टीमध्ये आपल्याला बुलिशनेस परत वापस आलेली दिसत आहे। जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जोपर्यंत 12,000 निफ्टी 12,800च्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला तसा काय बिअरिश सिग्नल दिसणार नाही आहे। त्यामुळं परत आज निफ्टीने 12,800ला सपोर्ट घेतलेला दिसत आहे। हा जो रेंज आहे ती 12,800ची रेंज आहे। इथं निफ्टीने परत सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथून निफ्टी परत बाउन्स बॅक केलेला आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये निफ्टी एकदम परत वरती क्लोज झालेली आहे। आता ही जी बिअरिश कॅन्डल तयार झालेली आहे, मोठी जी बिअरिश लाल कॅन्डल तयार झालेली आहे, ती जोपर्यंत निफ्टी बिग व्हॉल्यूम्सनं तोडत नाही तोपर्यंत इथंच निफ्टी कन्सॉलिडेट होण्याची शक्यता आहे। जसं आपण इकडं मागं पण पाहिलेलं आहे की जोपर्यंत ही मोठी बिअरिश कॅन्डल आहे त्याच्यानंतर इथं एक बिअरिश कॅन्डल दिसते, ती मोठी बिअरिश कॅन्डल आल्यानंतर निफ्टी तिथंच कन्सॉलिडेट होते आणि जोपर्यंत ती बिअरिश कॅन्डल्स निफ्टी ब्रेक करत नाही व्हॉल्यूमच्या साह्याने, बिग व्हॉल्यूम्समध्ये जोपर्यंत निफ्टी हा बिअरिश कॅन्डल ब्रेक करणार नाही तोपर्यंत निफ्टी इथंच कन्सॉलिडेट होणार आहे। बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये जी बिअरिश कॅन्डल बनलेली होती परवा दिवशी काल, ती निफ्टीच्या तुलनेमध्ये छोटी बिअरिश कॅन्डल बनलेली आहे, पण तरी पण बँक निफ्टी जी आहे ती 30,000च्या रेंजमध्ये कन्सॉलिडेट होण्याची शक्यता मला दिसत आहे चार्टवरून। आजचे काही न्यूज जर पाहिले तर CLEC ही जी रेटिंग एजन्सी आहे त्यांनी ITC साठीचे टार्गेट आहे ते 135चं टार्गेट दिलेलं आहे आणि हा 135 साठी म्हणजे 25% अपसाईड हा स्टॉक देईल असं CLSला वाटत आहे। मुरुगप्पा ग्रुपचा जे ट्यूब इन्व्हेस्टमेंट ही जी कंपनी आहे ती 350 करोड रेज करणार आहे अझीम प्रेमजी ट्रस्ट आणि SBI म्युच्युअल फंड करून। नॉट सो गुड न्यूजमध्ये US मध्ये जे आहेत ते मे नंतर सगळ्यात जास्त डेथ केसेस आलेले आहेत। 2100 डेथ केसेस एका दिवसामध्ये झालेले आहेत। मे नंतरचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे आणि सध्या तिथली हॉस्पिटल्समधली बेड्स वगैरे आहेत ती पूर्णपणे फुल टू कॅपॅसिटी भरलेली आहेत। त्यामुळे आपल्याला सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे। जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं, लक्ष्मी विलास बँक आणि DBS बँक जी आहे त्यामध्ये मर्जर होणार आहे। ह्या मर्जरसाठीचं त्याला गव्हर्नमेंटनं काल अप्रुव्हल दिलेलं आहे आणि एंटायर पेड अप कॅपिटल जे आहे ते लक्ष्मी विलास बँकेचं
ते राईट ऑफ होणार होतं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर. तर याच्या संदर्भामध्ये लक्ष्मी विलास बँकेचे जे प्रमोटर ग्रुप आहे त्यांनी RBI, गव्हर्मेंट आणि DBS बँक जी आहे ह्याला ते जे राईट ऑफ होणार आहे लक्ष्मी विलास बँकेचं जे शेअरचं पेडअप कॅपिटल जे आहे शेअरचं, त्याला बॉम्बे हायकोर्टमध्ये चॅलेंज केलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची न्यूज म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईट ज्या आहेत त्या सस्पेंडेड राहणार आहेत, म्हणजे बंद राहणार आहेत 31 डिसेंबरपर्यंत. या आजच्या काही नॉट सो गुड न्यूज होत्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. ठीक आहे मित्रांनो, परत भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.